माजी विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा मंगेशकर कुटुंबियांवर निशाणा साधत नवे आरोप केल्याचं बघायला मिळालं। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं थोर समाजसेवक प्रकाश आमटे यांच्याकडून देखील पैसे घेतल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील 7वा मजला मंगेशकर कुटुंबियांसाठी राखीव असल्याचा आरोपही त्यांनी केल्याचं बघायला मिळालं। प्रकाश आमटेंच्याकडून प्रकाश भाऊ आमटेकडून एकही रुपया आम्ही घेणार नाही आणि मोफत उपचार करू। त्यांना ॲडमिट केलं गेलं, उपचार सुरू झाला। नंतर त्यांनी बाहेरून काही औषधी मागवावी लागतील म्हणून त्यांच्या आप्तेष्टाकडून 5 लाख रुपये हॉस्पिटलमध्ये जमा करायला लावले प्रकाश भाऊ आमटेंच्या उपचारासाठी। हा एक मोठा किस्सा आहे। म्हणजे थोर समाजसेवक महाराष्ट्र भूषण त्यांना सुद्धा त्या हॉस्पिटलने सोडलं नाही। साहित्य संमेलन त्या कार्यक्रमाच्या मंचावर लता दीदींनी सांगितलं होतं की आम्ही विदर्भ साहित्य संमेलनासाठी मी गायला तयार आहे आणि मोफत। त्यावेळेस विदर्भ साहित्य संमेलनाने सुरुवात केली जोरात आणि लता दीदी नागपुरात येणार, त्या गायनाचा कार्यक्रम होईल आणि मोफत होतो आहे, त्यामुळे यांनी तयारी केली आणि मग त्यांनी संपर्क केला तारीख ठरल्याप्रमाणे। तर तिकडून निरोप आला की आम्हाला पंचतारांकित हॉटेलमध्ये आमची सोय करा, आमच्या वाद्य जे संच आहेत त्यांनाही पैसे द्यावे लागतील आणि स्पेशल फ्लाईट करावं लागेल। तर यांना साधारणतः किती खर्च येईल त्यावेळेस सांगितलं गेलं की ते 22 लाख रुपये खर्च येईल। हे काही शक्य होणार नव्हतं, कारण 22 लाख रुपये देऊन नागपुरामध्ये एवढा पैसा उभा करणं, पुन्हा त्यातल्यावरचा ॲडव्हर्टाईजचा खर्च वगैरे, त्यावेळेस तो कार्यक्रम रद्द करावा लागला। मंगेशकर हॉस्पिटलचा 7व्या माळ्यावर चॅरिटीमध्ये 7वा माळा दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर दीनानाथ मंगेशकरांच्या 7व्या माळ्यावर मंगेशकर कुटुंबियासाठी ते राखीव आहे। त्या तिथे तेवढंच त्यांच्यासाठी आप्तेष्टांचा उपचार होतो। हे चॅरिटी हॉस्पिटल आहे। पेशंट तपासणीला आला की 20 रुपये घ्यावे लागतात, इथे 600 रुपये मोजावे लागतात। 20 रुपयामध्ये पेशंट तपासला गेला पाहिजे चॅरिटीमध्ये, मग 600 रुपये कशासाठी? म्हणजे ही लूट नाही का?